मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. मन धागा धागा जोडते नवा. भाग 91. मन धागा धागा जोडते नवा. पावसाची अवेळी येणारी सर, जॉगिंगचा खोळंबा, मग काय कॉम्प्लेक्सच्या जिमकडे धाव आणि ट्रेडमिलवरच धावाधाव. त्यात पूरबचा फोन. धावण्याचा वेग कमी करतच त्याच्याशी बोलणे, ॲक्च्युली बोलणी खाणे. अरे हो, किती ओरडणार तू मला, सॉरी म्हणाले ना, हे बघ कान पण पकडले. गेली 15 मिनिटे पूरबची तक्रार आणि त्याला मनवणारी मेघा. हां, आता तो ब्रेनी बिस्ट जास्त इम्पॉर्टंट झालाय ना या बेस्ट फ्रेंडपेक्षा. मेघा, तू मला काल फोन का नाही केला? अजिजीने बोलणं. अरे रात्री उशीर झालेला, तू सिंगापूर, मी मुंबई, टाइम डिफरन्स पण आहे ना. खोटं बोलू नको हा. त्या बीस्ट बरोबर रात्री 1 वाजेपर्यंत गप्पा मारते आणि मला इग्नोर. त्याच्या खरं बोलण्यावर हिने डोळे गच्च मिटलेच. नाही रे बाबा, तुला इग्नोर का करेन? आणि तूही रात्री रश्मीशी बोलत असतो, त्याचं काय रे? ठणकावतच हसली छानसे. तू रश्मीला मध्ये आणू नको हा, आत्ता बीस्ट बद्दल बोलायचं आहे. ए पूरब, माझ्या राजीवनं बीस्ट म्हणायचं नाही हा. नॅपकिनने घाम टिपतच ट्रेडमिल स्विच ऑफ केले. जवळच्या बेंचवरच निवांत बसली. वाव मेघा, माझे राजीव, क्या बात है. मेघा राणी, फक्त रोका झाला आहे. चूप रे, संडेला एंगेजमेंट पण आहे. आता ते माझे राजीवच. मेघा, चल छोड़, माफ किया. वैसे ये बीस्ट बुरा नहीं है, बहुत प्यार करता है तुमसे. नाराजीतच तिच्याबद्दलचा आनंद दडलेलाच. येस पूरब, आय एम लकी टू हॅव हिम इन माय लाईफ. मेघा, लग्न झालं तरी या वीरूला विसरू नको यार. तुझ्या ब्रेनी बिस्टला सांग, पूरबच तुझा बेस्ट फ्रेंड आहे. काकुळतीला आलेला त्याचा स्वर. हो बाबा, तूच आहेस. एंगेजमेंटला येतोयस ना, विसरू नको हा. येणारच ना. त्या ब्रेनी बिस्टला नीट समज देणार आहे मी. माझ्या बेस्ट फ्रेंडला जरा पण त्रास दिला ना तर पूरबचा राग त्याला माहित नाही. अच्छा, चालेल चालेल, सांगते हा मी राजीवना. तेही तुला भेटायला खूप उत्सुक आहेत. शेक हँड करून कडकडून मिठीही मारायची आहेत म्हणाले. हसू ओठात दाबून ठेवलेलं. मला मरायचं नाही तुझ्या बीस्टला मिठी मारून. सगळे बोन्स क्रॅक होतील माझे. लास्ट टाइम माझा हात फ्रॅक्चर होता होता राहिलाय. त्याचा घाबरलेला आवाज आणि ती खळखळून हसलीच. मी फक्त बोलणार आहे, सेफ डिस्टन्स ठेवून. सांग त्याला पूरब येत आहे. हो, ये लवकर, आम्ही वाट बघतोय. तिने फोन ठेवला अन पूरब मोबाईलवर मेघा आणि राजीवचे चेहरे न्याहाळत होता. रोका सेरेमनीचा, चौघांचा एकच फोटो तिने पाठवलेला विथ मेसेज. ही न्यूज सिक्रेट आहे. ऑफिशियल अनाउन्समेंट एंगेजमेंट नंतर. फक्त तुला फोटो पाठवत आहे. मेघा, यू लुक अमेझिंग. नवरीसारखी. ब्रेनी बिस्ट लकी आहे. मेघा के साथ शादी. मेघासारखी सुंदर, लव्हिंग अँड एक्स्ट्राऑर्डिनरी वाईफ. बीस्ट पण ठीकठाक आहे दिसायला. सुप्रीम ग्रुप CFO, जीनियस अँड सक्सेसफुल. मेघा अँड राजीव, दोघांची जोडी परफेक्ट दिसते. दोघांचं प्रेम आहे. फॅमिली कंप्लीट झाली. या फोटोत खूप खुश दिसत आहेत. हॅप्पी फॉर यू मेघा, रिअली हॅप्पी फॉर यू. उजव्या डोळ्याशी साठलेला अश्रू ओघळण्याआधीच त्याने बोटाने टिपला. मोबाईल दूर करत समोरच्या भव्य काचेच्या खिडकीतून बाहेर पाहिले. आज सिंगापूरलाही पाऊस कोसळत होता, धुवाधार. रोका नंतरचा ऑफिसचा पहिलाच दिवस. सुप्रीम हाऊसची लॉबी. तो आधी पोहोचलेला आणि तिची कार थोडीशी लेट. पाऊस, सोमवार सकाळ, ट्रॅफिक जॅम. शुड आय वेट ऑर नॉट? मेघाने मेसेज केला आहे, वाट पाहू नका. सिम्पली लिहितात, डोंट वेट. इज इट पॉसिबल? आय एम वरीड. व्हेन विल शी रिच? टिल मॅरेज असे डिफरंट कारमधूनच ऑफिसला यावे लागणार. लग्नानंतर सेम कार, रोज सोबत.
फील्स गुड. विचारातच घुटमळला गणेशाच्या मूर्तीजवळ. रिसेप्शन डेस्कवरची सुनिधी तिची प्रश्नार्थक नजर टाळण्यासाठी 1-2 फोन कॉल्सही केलेच. आई नो आई शुड नॉट वेट, बट उनके गुड मॉर्निंग विथ प्यारी सी मुस्कुराहट की आदत हो गई है. दिन की शुरुआत कैसी भी हो, विथ हर स्माइल, मॉर्निंग इज ऑलवेज गुड. तिची गाडी पोर्चमध्ये आली. दार उघडले. बारीकसे हसू त्याच्या चेहऱ्यावर उमटले अन क्षणात मावळले. ओठांच्या रुंदावलेल्या कडा आकुंचित झाल्या. भुवया आकसल्या. गुड मॉर्निंग राजीव सर. राधिकाने गाडीतून बाहेर पाऊल टाकले. त्याचा हिरमोड अन अगणित प्रश्न चेहऱ्यावर. राधिका पाठवून तीही उतरलीच. केसांची बट सहजच कानामागे सारत हळूच गोड हसली. तिच्या आधी राधिकाच राजीव सरांजवळ पोहोचली. पाठवून सावकाश पावलं टाकत तीही होतीच. राधिकाची नॉन स्टॉप बडबड. यात या दोघांचं गुड मॉर्निंग विश डोळ्यांनी डोळ्यांना पोहोचवलं. लिफ्टमध्ये दोघांच्या मध्ये रीतसर हक्काने उभं राहत भन्नाट सकाळचं वर्णन. तिची टॅक्सी पावसातच बिघडली. नेमका त्यावेळी मेघा मॅमनी कॉल केलेला. त्या जवळच होत्या आणि त्यांनी मला पिक केलं. तसा तर 4 वाक्यांचाच किस्सा, पण राधिकाने रीतसर रंगवून सांगितला. त्याच्या चेहऱ्यावर मात्र वैतागाचा लाल रंग चढू लागलेला. ती हातातील मोबाईलमधून हळूच पाहत होती त्याला. लिफ्टच्या दाराच्या चकचकीत पृष्ठभागावर त्याचं त्रासिक प्रतिबिंब. मेघा, व्हॉट अ स्टार्ट ऑफ द डे. तुमच्याशी बोलायचं होतं. आता फक्त राधिकाची बकबक ऐकत आहे. ही राधिका खूप जास्तच बोलते. मेघाच्या गप्पा मी कितीही ऐकू शकतो, बट नॉट राधिका. गॉड प्लीज सेव्ह मी. मेघाने खुदकन येणारं हसू दडवलेलं ओठातच. चिडका कांदा लाल झाला आहे. सोमवार सकाळवरून विषय रविवारकडेही गेला. ती मैत्रिणींसोबत मूव्ही पाहायला गेलेली हे सांगताना, सर तुम्ही वीकेंडला काय केलं? राधिकाचा बिनधास्त प्रश्न. गोंधळला तोही. रविवारचा रोका आठवत ती मात्र हातातील कडा गोल गोल फिरवत होती. नथिंग मच, आय वॉज ॲट होम विथ फॅमिली. हे सांगताना हलकासा कटाक्ष तिच्याकडे गेलाच. महत प्रयासाने अडवलेलं तिचं हसू, पण गालावरच्या लालीला कसं अडवावं ते काही समजत नव्हतं. मॅम, दॅट्स ब्युटिफुल कंगन. कुठून घेतलं? आता राधिकाचा मोर्चा तिच्याकडे अन ती चमकली. ते मम्मीजींनी दिलं आहे. बोलून तर गेली, पण राधिकाच्या पलीकडून त्याच्या उंचावलेल्या भुवया अन मिश्किल हसू. ओ, म्हणजे तुमच्या मॉमने? राधिकाचं स्वतःपुरतं शोधलेलं स्पष्टीकरण. बारीकसे हसतच मेघाचा मानेनेच होकार. राधिकासाठी 26व्या मजल्याचे बटण मुद्दाम प्रेस केलेले त्याने. निदान 27व्या मजल्यावरचा सकाळचा हा काही क्षणांचा एकांत तरी मेघासोबत वाटून घेता येईल. टीम येण्यापूर्वी 2-4 शब्दांची गुफ्तगू. पण राधिका 26व्या मजल्यावर बाहेर पडलीच नाही. माझं मॅमकडेच काम आहे. 10 वाजताच्या मीटिंगचे रिपोर्ट्स, रिव्ह्यू अँड चेंजेस. तीही 27व्या मजल्यावर सोबत आलीच अन सकाळीच त्याच्या कपाळावरच्या आठ्यांचं जाळं गडद करून गेली. राधिका समोर ना एकमेकांशी बोलता आले ना वळून पाहता आले. केबिनमध्ये जात त्याने हलकीशी मूठ टेबलवर आपटत राग व्यक्त केलाच. 10च्या मीटिंगला अधीरतेने त्याची वाट पाहणारी ती. हा मात्र 9:59 पर्यंत स्वतःच्या केबिनमध्येच. शांघाय ऑफिस सोबत सुरू झालेला कॉल कधी एकदा संपतो आणि मी इथून उठतो या प्रतीक्षेत तोही. तिला भेटायचे, पाहायचे तर 10ची मीटिंग हा एकच मार्ग. डोळ्यासमोर दिवसभराच्या एकापाठोपाठ एक ठरलेल्या मीटिंग्सचे कॅलेंडर नाचत होते अन घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. मॅम, शुड वी स्टार्ट? इट्स 10. संजयचा प्रश्न. त्याची वाट पाहून थकलेल्या तिच्या डोळ्यांनी हताश होत होकार दिलाच. राजीव, काय हे? काल म्हणालात ही मीटिंग महत्वाची आणि कुठे आहात? किती वाट पाहायची? प्रेझेंटेशन सुरू. नजर स्क्रीनकडे वळवलेलीच की तितक्यात सॉरी एव्हरीवन, वॉज बिझी ऑन अनदर कॉल. कॉन्फरन्स रूमचे दार धाडकन उघडले.
त्याचे शब्द कानी पडले. हताश तिचे डोळे आनंदाने चमकले. सर्वांवरून नजर फिरवत तिच्यावर नजर स्थिरावली. त्याची आवडीची दूरवरची खुर्ची मागे सारून रेलून बसताना त्याच्या नजरेचे खास सॉरी तिच्यासाठी तिच्या रागाच्या कटाक्षाला काही प्रमाणात शांत केले. टेक्नोसिस, सिरीन, व्हिटेक्स सिस्टीम्स यांच्या कामाचा आढावा घेताना स्लाइड्स मागून स्लाइड्स बदलत होत्या. त्यात दूर बसणाऱ्या या दोघांना संवादाची संधी म्हणजे प्रेझेंटेशन विषयी प्रश्नोत्तरे एवढेच. स्क्रीन जवळ बसलेल्या तिने निग्रहाने त्याच्याकडे पाहायचे टाळले. प्रेझेंटेशनची सूत्रे संजयच्या हातात असूनही त्याच्या काही प्रश्नांचा रोख तिच्याकडे होता. उत्तराची अपेक्षाही तिच्याकडूनच. मेघा सकाळपासून माझ्याशी काही बोलला नाहीत. चलो छोटासा आर्ग्युमेंट ही सही. टीम शूड फील त्यांचे सर आणि मॅडम नॉर्मल आहेत, भांडत आहेत. चर्चेत दोघांच्या वादाच्या ठिणग्या पडत होत्याच. काही त्रासिक कटाक्षांची देवाणघेवाणही झालीच. राजीव काय पण दिवस आहे. बोलत आहोत तेही वाद घालण्यासाठी. कालची संध्याकाळ आठवा आणि आजचा दिवस, किती तफावत. देवा काय करू मी या मेहराजींचे. अन तरीही मिस जोशी असं म्हणत प्रश्न विचारताना त्याच्या मनाची तगमग जाणवत होती तिला. आणि सर्वांसमोर मिस्टर मेहराच म्हणायचे आहे, अहो नाही, हे ती बजावत होती स्वतःला. पाऊण तासात आटोपलेली मीटिंग. नजरेने नजरेला सांगितलेले 5 मिनिटं थांबूया जरा मागे. पण त्याला बोलवायला आलेले प्रकाश सर आणि तिला मूर्ती सरांचा आलेला कॉल. आपापल्या मार्गी जाताना केविलवाणे हसूच डोळ्यात. अक्षयच्या अनुपस्थितीत प्रचंड व्यस्त असा तिचा सोमवार आणि 5 वाजेपर्यंत त्यालाही मीटिंग्समधून उसंत मिळेना. सकाळच्या मीटिंग नंतर पुन्हा काही मुखदर्शन घडलेच नाही. संध्याकाळी 5 प्रकाश सरांसोबत मीटिंग. मलेशिया इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीवर डिस्कशन. तिने दारावर हलकेच नॉक करत केबिनमध्ये केलेला प्रवेश आणि त्याच्या आतुरलेल्या डोळ्यातला आनंद कसा बसा लपवत प्रकाश सरांसमोर शांत चेहरा ठेवण्याचा प्रयत्न. त्याच्या शेजारच्या चेअरवर बसताना फक्त प्रकाश सरांकडे पाहतच केलेलं गुड इव्हनिंग सर. त्याला मात्र डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहताना हलकसं हसत केलेलं हॅलो ओठातल्या ओठातच. त्यानेही किंचित मान तुकवत दिलेलं उत्तर हॅलो कुजबुजलेलंच. अर्धा पाऊण तासांची चर्चा. काही मुद्द्यांवर एकमत तर काही वादाचे मुद्दे. पुन्हा एकदा प्रकाश सरांसमोरच खरपूस तुतुमॅमे. अडवले त्यांनी मध्यस्थी करून आणि मग ओशाळले दोघे. 1-2 दिवसात ड्राफ्ट फायनल करू असं म्हणत ती उभी. सर मी 6 वाजता निघते आहे, थोडी कामं आहेत. प्रकाश सरांना उद्देशून सांगितले असले तरी त्याच्याही कानावर जाणे गरजेचे. व्हॉट? वाय? त्रासिक अन त्वरित प्रश्न आलाच त्याच्याकडून. अचंबित होतच पाहिलं त्याच्याकडे. ते कामं आहेत आता, संडे. अडखळतच सांगण्याचा प्रयत्न पण डोळ्यातूनच समजून घ्या ना हे अर्ज. राजीव असे काय करता? एंगेजमेंटचे काम एकट्या आईबाबांवर कसे सोपवू? आणि 6 म्हणजे ऑफिस सुटण्याची वेळ आहे नेहमीची. राजीव अरे एंगेजमेंटची तयारी तिला तरी करू दे. प्रकाश सर मोकळं हसलेच. ओ ओके. थोडं ओशाळत थोडं हसत दिलेलं उत्तर. मेघा तू जा, हे काम आम्ही संपवतो. प्रकाश सरांच्या परवानगी नंतरही डायरी लॅपटॉप उचलण्याच्या बहाण्याने घुटमळली तिथेच काही क्षण. तो लगेच निघू शकत नाही माहीत होतं आणि ती थांबू शकत नाही हे नक्की होतं. पुन्हा एकदा नजरेनेच केलेलं बाय, कॉलवर बोलू. पावलं अडखळली तिची केबिनमधून बाहेर पडताना. वळून पाहिलंच एकदा, पण यावेळी तिच्याकडे काहीशी रोखून बघणारी त्याची नजर बरंच काही सांगू पाहत होती. मेघा आजच लवकर जायचं होतं. सिन्स मॉर्निंग आय वॉज वेटिंग की संध्याकाळी बोलता येईल. बट नो, वी आर टू मच बिझी. सेम फ्लोअरवर असूनही भेटू शकत नाही. अँड मोस्टली भेट होते तेव्हा आजूबाजूला टीम मेंबर्स असतातच. गॉड वॉन्टेड टू टेल यू सो मेनी थिंग्स,
दिवसभरात खूप काही घडलं आहे. न्यू डिसिजन्स, बट यू आर लिव्हिंग. असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे, न बोलता आता तुझ्या सवे, तुझ्या विना असायचे आता. काय हो, काय एवढं ते बँक अकाउंट दोनदा चेक करत आहात? झालं का आपलं काम? कविता ताई नितीनरावांच्या शेजारी येऊन बसलेल्या. संध्याकाळीच त्यांच्या बँक अकाउंटला जमा झालेली मोठी रक्कम आणि सोबत मेघाचा मेसेजही. बाबा, एंगेजमेंटच्या व्यवस्थेसाठी तुमच्या रिटायरमेंट फंडला अजिबात हात लावायचा नाही. एंगेजमेंट माझी आणि राजीवजींची आहे. प्लीज राग मानू नका, पण माझ्यासाठी हे महत्वाचे आहे. तुमची लाडोबा मेघा. मेसेज मोठ्याने वाचून दाखवला आणि पाणावलेले डोळे टिपले. अहो, आपण काल रात्री विचार करत होतो साखरपुड्याच्या खर्चाचा. कपडे, खरेदी, अंगठी फिक्स डिपॉझिट्स मधून काढायचे ठरवलेले आपण. मेघाने का घाई केली? तुम्ही सांगितलं नाही का तिला? कविता ताईंचा नाराजीचा स्वर लागलेला. अगं, तिला सांगितलं असतं तरी ती ऐकणार होती का? आपली मेघा स्वाभिमानी आहे. आपल्या रिटायरमेंटच्या काळात कुठलेही टेन्शन आपण घेऊ नये हाच तिचा प्रयत्न आहे. काल राजीवनेही त्याचसाठी छोटा समारंभ करण्याचा निर्णय घेतला. लेक आणि जावई दोघेही आपली काळजी करतात कविता. नशीबवान आहोत आपण. अहो, पण मेघाचं लग्न आपलं स्वप्न होतं हो. असं तिच्या मेहनतीचे पैसेच तिच्या लग्नासाठी? मला नाही पटत. घरी आली की बोलून बघूया मेघाशी. आणि अगं, प्रकाशजींसोबत सकाळी बोलणं झालं. आता समारंभ त्यांच्या घरी आहे, पण बाकी व्यवस्थेचा खर्च आम्ही करतो असं सांगितलं मी त्यांना. तर तेही म्हणाले, एंगेजमेंट मेरे बेटे की है और बेटी की भी, जो अब बहू बनेगी. ना आनंदजी ना तुम्ही, सर्व अरेंजमेंट मीच करणार. आपने हमें मेघा दी है और अब कुछ मत सोचिए, बस अपने बेटी और जमाई को आशीर्वाद दीजिए. यापुढे काय बोलावं हे मलाही काही समजेना. नारायणा, कुठल्या जन्मीचे पुण्य जे ही इतकी प्रेमळ आणि समजूतदार माणसं आमच्या आयुष्यात आली आहेत. कविता ताईंनी देवघरासमोर बसत दिवा लावायला घेतलाच. राजीव, काय हे? एक दिवस भुरकन उडून गेला आणि सकाळपासून आपलं काही बोलणंच झालं नाही. आता याचीच सवय करून घ्यायला हवी. आपलं प्रेमाचं माणूस ऑफिसमध्ये आसपास आहे हे माहीत असूनही ना भेटता येते ना बोलता. कॉर्पोरेट लाईफ. आज तर दिवसभरात एकदाही मी अहो अशी हाक दिली नाही. मलाच कसं तरी होत आहे. अहो मेहराजी, फोन करा हो, खूप बोलायचं आहे. या विचारातच घरात पाऊल ठेवले. आई बाबा समोरच बसलेले. पाहुण्यांची आणि कामांची यादी बनवणे सुरू होते. प्रकाश सरांच्या घरी समारंभ आहे तर आपल्याकडचे मोजकेच पाहुणे असावेत. लग्नाला सर्वांनाच बोलावू यावर तिघांचेही एकमत झाले. मम्मा, आमच्या फ्रेंड्सना पण बोलवायचं का तुमच्या एंगेजमेंटला? बॉल पायाने टोलवतच आर्याचा प्रश्न अन हास्याची बहार. पिल्लू, एंगेजमेंटला ना क्लोज रिलेटिव्स असतात. डॅडनी पण तेच सांगितलं आहे. तुमच्या स्कूल फ्रेंड्ससाठी नेक्स्ट डे स्वीट्स घेऊन जा, ओके? गालगुच्चे घेतच तिला समजावले. बेडरूममध्ये मेघाला बोलवत तिने बाबांच्या अकाउंटला जमा केलेल्या पैशांबद्दल आईने नाराजी व्यक्त केलीच. लग्नाचा सर्व खर्च आम्ही करावा अशी आमची इच्छा आहे. आई बाबा म्हणून ते आमचं कर्तव्य आहे. आम्हालाही तुझी हौसमौस पूर्ण करू दे ग. आईने बोलून दाखवलेच. मी माहेरी येईन ना तुझ्या दोन्ही नातींना घेऊन दर आठवड्याला, तेव्हा कर हवे तेवढे लाड, सगळी हौस कर. पण आता या लग्नाच्या खर्चावरून आपल्यात कुरबूर नको. प्लीज आई, ऐक ना एवढं. आईचा हात धरतच प्रेमळ समजावणी. आईचा चेहरा खुललाच. मेघा, अजून साखरपुडा झाला नाही. तू झालीस बरं तिकडची. लगेच सासर माहेरच्या गोष्टी. आणि आमचे जावई तुला दर आठवड्याला इकडे येऊ देतील? विचार बरं त्यांना. तू 5 मिनिटं दिसली नाहीस की जीव कसा कासावीस होतो त्यांचा. मेघाचा चेहरा ओंजळीत धरतच आईची थट्टा. डोळेही मिचकावलेच. आई जा ग, काहीही तुझं.
चेहरा सोडवून घेत किचनमध्ये निघून गेली. राजीव, बघा, सगळे माझी थट्टा करतात आणि याला कारण तुम्ही. तुमचं हे नजरेतून ओसंडणारं प्रेम सर्वांनी ओळखलंय. त्याच्या आठवणींचा गोड शहारा. दीर्घ श्वास घेत माठातील पाण्याचा ग्लासच ओठाला लावला. खरं म्हणजे अगदी पक्क ठरलं का? मेघे, खरं सांग. प्रियाच्या आवाजात आनंदासोबत प्रचंड मोठा धक्का. आर्याला झोपवूनच रात्री 10ला प्रियाला केलेला फोन. थोडा काळजीनेच उचलला तिने. काय झालं? अचानक रात्री फोन? घाबरत चौकशीही झालीच. आणि मग मेघाने हळूच दिलेली रोका झाल्याची बातमी. त्यासोबत फोटोही पाठवला गेला, पण कुणालाही फॉरवर्ड करू नको या तंबी सोबतच. आणि तिकडे बेडवर बसल्या जागीच उड्या मारणारी प्रिया. जवळ बसलेल्या प्रदीपला समजेना हिला अचानक काय झालं. अगं, फोटो रोका फंक्शनचा आहे, पाहिलास ना? हळूच मेघाचं सांगणं. हायला यार, हे एवढं सगळं काल झालं आणि तू मला आज सांगते आहेस? मेघे नालायक, मी नवस केला तुमच्यासाठी आणि मलाच सगळ्यात शेवटी बातमी. अगं नको ना चिडू, सगळंच घाईत झालं ग. मलाही अजून पुरतं समजत नाहीये, पण ठरलं आहे लग्न. नेक्स्ट संडे एंगेजमेंट. काहीसं हसत लाजतच हिचं बोलणं. मेघा, नक्की काय कळत नाहीये? राजीवने घट्ट मिठीत घेऊन समजावलं नाही का तुला? राणी, लग्न ठरलं आपलं. अति लाडात तिचं खट्याळ बोलणं आणि इकडे कल्पनेनेच हिने गच्च डोळे मिटलेले. गप ग, काहीही बोलू नको. प्रदीप असतील ना तिथे, त्यांच्यासमोर असं बोलत आहेस? मॅडम, लग्न ठरलंय तुमचं. बस झालं आता हे लाजणं बुजणं. आता तर रोज तुझं राजीवच्या मिठीत विरघळणं. आणि प्रियाच्या बोलण्यावर तिकडे प्रदीपने मात्र कपाळाला हात मारलेला. ई पुरे, गप, एकदम चुप. एकही शब्द पुढे नाही. वाटेल ते बोलते आहेस. फक्त लग्न ठरलंय, झालं नाही अजून. ते पण होईल ग लगेच. चट मंगनी पट ब्याह. तू होकार दिलास ना, राजीव काही थांबणार नाही. आता तू बघच. प्रियाचं बोलणं ऐकून काही क्षण धडधडलंच. विषय पूर्ण बदलत मेघाने एंगेजमेंटच्या शॉपिंग आणि तयारीकडे वळवला. उद्या जमलं तर वेळ काढ हे सांगत. अरे, तुझ्या एंगेजमेंटची तयारी आपण नाही करणार तर कोण? असं म्हणत शॉपिंगला भेटायचे आश्वासन देतच फोन बंद झाला. ही प्रिया पण ना बावळट आहे. निर्लज्ज, मनाला येईल ते बोलते. राजीवजींच्या मिठीत विरघळणं मी? इश, मेघा, तूही काय विचार करत आहेस? नाही, नकोच तो विचार. लग्न करायचंच नाही आता. बस, ठरलं. आणि फोन पुन्हा खणखणला. हातातून पडता पडता वाचला. यावेळी मेहराजी. आज फोन लवकर आला म्हणून आश्चर्य तिलाही. देवा, मेहराजींचा मूड बरा असू दे. श्वास अन आवाज दोन्हीही सावरतच उचलला. झाली सगळी कामं? आजच करायची होती? अर्जंट होती का? भेट न झाल्याची चिडचिड आवाजात होतीच त्याच्या. हां, ते आईबाबांसोबत संध्याकाळीच वेळ मिळतो ना. मम्मीजींनाही फोन केलेला मी. उद्याच्या शॉपिंगचंही. तिचं चाचरतच बोलणं. अँड व्हॉट अबाउट अस? आपल्यालाही इव्हिनिंगलाच थोडा फ्री वेळ मिळतो ना. बट यू डोंट हॅव टाईम. अहो, असं काय करता? आपली एंगेजमेंट आहे. आपण जबाबदारी नको का घ्यायला? दॅट्स वाय सिम्पल फंक्शन ठेवलंय ना. स्टील यू आर बिझी. आय जस्ट डोंट अंडरस्टँड. रागाचा उसासा चांगलाच जाणवला तिला. पुरे ना. किती चिडचिड करताय? उद्या भेटूया ना आपण. अहो, सॉरी ना. मधाळ आवाजात लाडीगोडी. केसातून हात फिरवतच हसला आणि इस्त्री केलेले 3 शर्ट्स बॅगमध्ये भरले. मी उद्या सकाळी दुबईला जात आहे. आता त्याचं शांत स्वरातील बोलणं आणि इकडे हिच्या काळजात धस. काय? का? म्हणजे असे अचानक? आधी काहीच ठरलं नव्हतं? ॲक्च्युली फेब्रुवारीमध्ये गेलेलो, बट दॅट टाईम डील फायनल झालं नाही. आय फील यावेळी होईल. अच्छा, पण मला हे काहीच माहीत नाही. तीही हिरमुसलीच.
फेब्रुवारीमध्ये आपली ओळख नव्हती अँड आज दुपारी आय गॉट कॉल फ्रॉम दॅट कंपनी. CEO पी एचा कॉल होता. त्यांना स्वतःहून भेटायचं आहे. उद्या आमची मीटिंग आहे. दॅट्स वाय सकाळी 6ची फ्लाईट. टाय रोल करतच बॅगेच्या कोपऱ्यात ठेवला. अहो पण संडे आपली एंगेजमेंट आहे. आपल्याला रिंग्स घ्यायच्या आहेत. बाकी सर्व तयारी आणि तुम्ही असे इथे नाही. जीव कासावीस झालेला, आवाज रडलेला. आय विल बी बॅक बाय थर्सडेला रिंग घेऊया, ओके. हुंदका अडवला तसाच आणि डोळे टिपले. मिसेस मेहरा, से समथिंग. हळुवारपणे विचारणं. जायलाच हवं का? आय मीन कॉन्फरन्स कॉलने नाही होऊ शकत का? आवाजात भीतीही, काळजीही, रडूही. व्हाय आर यू वरीड? ही मीटिंग फेस टू फेस होणे इम्पॉर्टंट आहे अँड मी पूर्वीही ट्रॅव्हल करत होतो. आय नो, सॉरी. क्षणभर टेन्शन आलं. ओके, आय कॅन अंडरस्टँड. यू ओके नाव? आय विल बी इन कॉन्टॅक्ट. मी रोज फोन तर करणारच ना. डोंट क्राय. गालावर ओघळलेले अश्रू हातानेच पुसले. फ्युचरमध्येही आय विल बी ट्रॅव्हलिंग. इट्स पार्ट ऑफ माय प्रोफाईल, यू नो दॅट. त्याचं काहीसं गंभीरपणेच समजावणं. माहीत आहे हो, बस लवकर या. येस, डेफिनेटली. आणि इकडची काळजी करू नका, मी आहे इथे. नाकाची सुरसूर सावरत त्याला दिलेलं आश्वासन आणि तोही बसला बेडवर, बॅगला लॉक करून. येस, आय एम ग्लॅड की सुप्रीमची आणि आपल्या फॅमिलीची काळजी घ्यायला मिसेस मेहरा इथे आहेत. यू आर कपेबल ऑफ हँडलिंग एनी सिच्युएशन. मी टेन्शन फ्री ट्रॅव्हल करू शकतो. अहो पुरे आता कौतुक. झोपा वेळेवर. लवकर उठायचंय ना उद्या. दॅट फील्स गुड. फायनली अहो ऐकलं. होल डे मिस्टर मेहरा ऐकून आय वॉज सो मच डिस्टर्ब. काहीही तुमचं, पण ऑफिसमध्ये आपल्याला त्याच नावानी हाक द्यायची आहे, विसरू नका. मी मिस जोशी आणि तुम्ही मिस्टर मेहरा. हसली छानसं. आय नो इट्स डिफिकल्ट बट कांट हेल्प इट. हो, थोडं वेगळं वाटतं, पण पर्याय नाही ना. असू दे, हा फोन कॉल तर आहे आपल्या हक्काचा. आणि मग त्याच्या हुंकारानंतर, किती वाजता पोहोचणार? मेसेज करा. कॉल नको. ऑफिसमध्ये असेन. वेळेवर जेवत जा. कॉफी जास्त पिऊ नका. उद्या मला शॉपिंगला जावेच लागणार. लवकर निघेन. तुम्हाला कळवत राहीन. रात्री फोन करा. अमुक इत्यादी इत्यादी. एका सर्वसाधारण भावी पत्नीप्रमाणे सूचना आणि काळजीचे मिश्रण असलेले संभाषण. आणि पलीकडून तो येस, हो, ओके, नक्की, डेफिनेटली ही उत्तरं देत होता भावी पतीप्रमाणे. और कुछ? त्याचं लाडात विचारणं आणि हिची बडबड. संभाषण वाढवण्यासाठी निरनिराळे विषय. अगदी सकाळच्या पूरबच्या फोनपासून घरी येऊन काय केलं इथपर्यंत सर्व. ती सांगत होती, तो ऐकत होता. निरोप घ्यायची, बाय म्हणायची वेळ पुढे पुढे ढकलत होते. 11:30 झालेले. झोपा आता, मी सकाळी फोन करते. मनाविरुद्ध सांगितलेच. गुड नाईट करून फोन ठेवता क्षणी अडवलेला हुंदका बाहेर पडलाच. अश्रूही ओघळले. मेघा, काय घाई होती आज निघायची? भेटलो असतो ना संध्याकाळी. राजीव, मी रागावले आहे तुमच्यावर. मला एक मेसेज तरी करायचा की 2-3 दिवस भेट होऊ शकत नाही. थांबले असते ना मी. राजीव, काल रोका झाला. नात्याला नवीन नाव मिळालं आहे. प्रेमाची जाणीव होत आहे. आणि आता हा दुरावा. मिसेस मेहरा म्हणायचं आणि असं दूर जाऊन त्रास द्यायचा. कसं मन लागणार आमचं? तुम्हीच सांगा. सोबतीची सवय झाली ना. राजीव, सध्या तरी. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता. उठल्यावर सकाळच्या टिफिनची खुडबुड करताना कानातील एअरपॉड्सवर त्याच्याशी कुजबुजत गप्पाही सुरूच होत्या. तो एअरपोर्टवर, ही किचनमध्ये. हळूच डोकावून आई बाबा आणि आर्याच्या रूमकडेही लक्ष. कुणीही लवकर उठू नये ही प्रार्थना मनोमन.
शॉपिंगबद्दलच्या त्याच्या सूचना, त्याच्यासाठी जास्त गॉडी ग्लिटरी असे काही नको. श्वेताच्या एंगेजमेंटच्या शेरवानीची कहाणीही सांगितलीच. डार्क मरून कलर शेरवानी असे काही नको प्लीज. त्यावर तिचं थट्टा करणं, मग फॉर्मल्सच असू दे तुमचे. त्याचा क्षणात होकार, आय एम कम्फर्टेबल इन माय फॉर्मल ब्लेझर्स. पण परवा तुम्ही कुर्ता घालून छान दिसत होतात. पीठ मळायच्या नादातच व्यक्त केलेलं प्रामाणिक मत. रिअली छान दिसत होतो का मी? बोर्डिंग गेटकडे चालत जाताना हलकसं हसू आलंच चेहऱ्यावर. अन इकडे हिचे आकसलेल्या भुवयांसोबत गच्च मिटलेले डोळे. पिठाच्या हाताची टपली केसांवर, केसात पीठ, आणि आता केस धुण्याचे काम सकाळी सकाळी वाढलेले, तेही पावसाळी सकाळी. तिचं श्वास रोखत, ओठ दाबून, हसू अडवत गप्प राहण्याचं कसब. ती उत्तर देणार नाही हे माहीत होतंच. मेघा, आज फर्स्ट टाइम स्वतःहून मला कॉम्प्लिमेंट. कुर्ता मला छान दिसत होता हे तुमच्या डोळ्यातून तर कळलेलं. आपकी आंखें बार बार हमें ही निहार रही थी. आय नो दॅट आय एम नॉट ॲट ऑल गुड लुकिंग. माझे लुक्स ॲव्हरेज आहेत मेघा, बट वेन आय सी इन टू युअर आईज अँड मला बघून तुमचे डोळे चमकतात ना, आय फील लाईक आई एम द मोस्ट हँडसम मॅन ऑन द अर्थ. मेघा, ये आपके प्यार का असर है. विषय बदलत ती जिया, आर्या, स्कूल अभ्यास असे काहीबाही बडबडत होती. फ्लाईटमधील फोन स्विच ऑफ करण्याच्या सूचना तिच्या कानी पडल्या अन हृदयात कळ. पोहोचल्यावर मेसेज नक्की करा हे सांगतानाही मनात गलबलच. विल मिस यू लॉट मिसेस मेहरा. त्याचाही आवाज कातर झालेला. मिस यू मेहराजी, कम बॅक सून. घोगऱ्या थरथरत्या आवाजातच त्याला बाय केलं. फोन फ्लाईट मोडला टाकून बिझनेस मॅगझिन हातात घेतले, पण मन मात्र अडकलेले तिच्या अर्जवापाशी. मेघा, आय नो माझे हे सतत ट्रॅव्हल्स, बिझी शेड्यूल्स तुम्ही ॲडजस्ट करत आहात. मे बी तुम्हालाही हे सर्व फुल्ली एक्सेप्ट करणे डिफिकल्ट आहे. काल फर्स्ट टाईम म्हणालात जायलाच हवं का, अँड जस्ट नाऊ मिस यू. तेही फर्स्ट टाईम. फेल्ट सो गुड. मी थांबावं ही तुमची विश, आपण जास्त वेळ सोबत असावं ही इच्छा. इवन आय डोंट लाईक दिस बिझनेस ट्रॅव्हल्स, बट कांट हेल्प इट. लेट्स सी, हे ट्रॅव्हल्स लग्नानंतर थोडे कमी करायचा ट्राय करेन. फॉर यू मेघा अँड आवर स्वीट हार्ट्स. तुमच्या सर्वांसोबत जास्तीत जास्त टाईम स्पेंड करायचा ट्राय नक्की करेन. आय प्रॉमिस. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.